आपल्या प्रगतिशील शेतकऱ्यांना स्वतःचा उद्योग उभारण्याची इच्छा असेल त्यांनी शेतकऱ्यांची संघटन गटांच्या मार्फत किंवा कंपनीतर्फे तयार केल्यावरती त्यांना विविध प्रकारे सहाय्य करण्याकरता प्रकल्प उपलब्ध आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क। 2010 सालापर्यंत ह्या सर्व योजनांचा मुख्य बिंदू हा वैयक्तिक लाभाच्या योजना असा असायचा आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी विविध संस्थांतर्फे केली जायची। 2011 पासून मात्र संघटित झालेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच अशा विस्तार योजनांची अंमलबजावणी करावी असे ठरले आणि त्या योगे विविध प्रकारचे गट शेतकऱ्यांचे जसे की संयुक्त स्वारस्य गट किंवा शेतकरी उत्पादक संघ अशांची स्थापना झाली। विश्व बँकेच्या साहाय्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी आत्मा ह्या संस्थेचे ऑफिस सुरू करण्यात आले। हे जिल्हा स्तरावरील ऑफिस असून त्याच्यामध्ये एकत्रितरित्या सर्व शेतकऱ्यांच्या करता लाभाच्या ज्या योजना आहेत त्यांचं सुसूत्रीकरण त्याच्यातर्फे होतं आणि ज्या जिल्ह्यात जे गट तयार झालेले असतील ते गट त्या एजन्सीमध्ये त्या जिल्ह्याच्या एजन्सीमध्ये जर का आपण रजिस्टर केले तर अधिक चांगला समन्वय साधून सर्व योजनांचा लाभ हा गटांना घेता येतो। या अंतर्गत पहिल्यांदी 20 पर्यंत शेतकऱ्यांचा एक गट आणि असे 20 शेतकऱ्यांचे गट मिळून एक कंपनी असेही तयार करण्याचे प्रयत्न झाले, परंतु आता फक्त शेतकऱ्यांची अशी स्वतंत्र एक कंपनी पण स्थापन करता येते। अशा कंपनीला कंपनी कायद्याच्या सर्व तरतुदी विशेषतः आर्थिक उलाढाली आणि ताळेबंद यापैकी लागू होतात, परंतु त्यामुळे आपल्याला शेतीमालाची प्रक्रिया, शेतीमालाचं संकलन, त्याची प्रतवारी आणि त्याचं विपणन याच्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ह्याच प्रकल्पाचा पुढील टप्पा किंवा अशाच तऱ्हेच्या कंपन्या ह्या अन्य प्रकल्पांमध्ये पण तयार करण्यात आल्या आणि त्यांच्यातर्फे ज्या प्रकल्पाची लक्ष्य पिकं ठरवण्यात आली आणि त्या लक्ष्य पिकांच्या करता ह्या कंपन्या स्थापन करून त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कंपन्यांना थेट लाभ मिळू शकेल अशा योजना तयार करण्यात आल्या।